नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार स्पर्धा जगत या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आपण बघतो आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे 50वा. बघा मित्रो, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपण 50व्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. याआधी आपले एकूण 49 भाग झालेले आहेत. ते सर्वचे सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत आणि हा 50वा भाग पण आपण अवेलेबल करणार आहोत. ही सर्व मेहनत मित्र हो तुमच्यासाठी घेतो आहे मी. बघा, आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 50वा. 50 व्हिडिओ, डेली 15 प्रश्न, म्हणजेच जवळपास आपण 750 प्रश्नांचा सराव आजपर्यंत केलेला आहे मित्रो. आणि सर्वच्या सर्व प्रश्न IMP तसेच PYQ आहेत. IMP तसेच PYQ आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ती कंबाईन B असो, कंबाईन C असो किंवा NTPC SSC असो, यामध्ये तुम्हाला 100% फायदा होईल. आणि यातले खूप सारे प्रश्न तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहेत. फॉर्मॅट चेंज होईल, पण प्रश्न जो विचारण्याचा हेतू आहे किंवा टार्गेट जो केला जाईल तो प्रश्न तोच असणार. ठीक आहे. थोडेफार चेंजेस बघायला मिळतील, फिरून विचारल्या जातील. ठीक आहे. तेव्हा मित्रो, तुमचा सपोर्ट आणि साथ अशीच राहू द्या. आपण उद्यापासून पुन्हा PYQ सिरीज चालू करणार आहोत MPSC ग्रुप B आणि C साठी. त्यामध्ये 2017 पासून ते 2022 पर्यंतचे सर्व सब्जेक्ट वाईज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. पॉलिटी असो, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओ, सर्व सब्जेक्ट वाईज आपण विषय घेऊन आपण PYQ बघणार आहोत. जेणेकरून 5 फेब्रुवारीला होणारा जो पेपर आहे ग्रुप B चा, तो आपण टार्गेट करून सराव करणार आहोत. तेव्हा मित्रो, बघूया आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1. देशातील पहिले धार्मिक थीम पार्क कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अयोध्या, पर्याय क्रमांक 2 आहे शिर्डी, पर्याय क्रमांक 3 आहे वाराणसी आणि पर्याय क्रमांक 4 आहे शेगाव. तर पहिले धार्मिक थीम पार्क आहे देशातील. त्यामुळे IMP प्रश्न बनतो. पहिले म्हटलं तर IMPच. ठीक आहे. याचं योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 शिर्डी. तर शिर्डी या अहमदनगरमधील साईधाम या शहरामध्ये धार्मिक थीम पार्क उभारण्यात आले आहे. आजपर्यंत आपण मूवी किंवा सिरीज बघताना 3D मध्ये बघत आलेलो आहोत. ही थीम पार्क 5D मध्ये आहे, 5D मध्ये आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा जो पार्क उभारण्यात आला आहे तो देशातील हा पहिला पार्क आहे. आणि याच्यामध्ये लंका दहन या विषयावर थीम बनवण्यात आली आहे. ठीक आहे. कुठे? शिर्डी येथे, अहमदनगर जिल्हा, साईधाम. तर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 शिर्डी. प्रश्न क्रमांक 2 बघा, कोणत्या देशात हवामान बदल परिषदेचे म्हणजेच COP29चे आयोजन करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे रशिया, पर्याय क्रमांक 2 आहे अझरबैजान, पर्याय क्रमांक 3 आहे फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 आहे चीन. तर हवामान बदल परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? ती आहे अझरबैजान, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. आणि ही परिषद एवढी महत्त्वाची काय मित्रो, तर जेव्हा हवामान बदल परिषद पहिल्यांदा भरण्यात आली होती पॅरिस या शहरामध्ये. ठीक आहे. पॅरिस राजधानी कशाची आहे? फ्रान्सची. तर इथे 2015 मध्ये ही परिषद भरण्यात आली होती. आणि इथे हरितगृह वायू उत्सर्जनाबद्दल जे निकष ठरवले होते किंवा जो अहवाल किंवा ठराव मांडण्यात आला होता तो ठराव विवादित होता. त्यावर विकसनशील तसेच विकसित देश विवाद करत होते आणि त्याला मान्यता अजून मिळत नव्हती. परंतु यावर्षी अझरबैजान येथे
जी परिषद भरवण्यात आली त्या परिषदेमध्ये त्या पॅरिस 2015 मधल्या त्या ठरावाला मान्यता देण्यात आली आहे. तर पॅरिस कराराला मान्यता दिल्यामुळे ही परिषद IMP बनते किंवा महत्त्वाची ठरते आणि यावर प्रश्न येण्याचे चान्सेस हे 100% बनते. ठीक आहे. त्या विशेष काय आहे या परिषदेमध्ये पॅरिस कराराला मान्यता देण्यात आली. कुठे भरवण्यात आले? अझरबैजान. ठीक आहे. अझरबैजान हा आशियामधला देश असून तो रशियापासून 1990 साली वेगळा झाला आणि स्वतःचं अस्तित्व त्याने निर्माण केलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. ज्ञानोदय या वृत्तपत्रांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले कोणत्या नावाने लेखन करायचे? तर ज्ञानोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ते केले अमेरिकन मिशनरी यांनी. अमेरिकन मिशनरी यांनी चालू केले आहे. कधी? तर 1843 मध्ये. कुठे? अहमदनगरमध्ये. आणि या वृत्तपत्रामधून महात्मा ज्योतिबा फुले लेखन करायचे. तर कोणत्या नावाने लेखन करायचे? तर ते करायचे दीनबंधू या नावाने. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे इथे योग्य ठरणार. ज्ञानोदय सुरू करणारे मिशनरी होते अमेरिकन. कधी सुरू केलं? 1843 मध्ये. कुठून? तर अहमदनगर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. विधानावरून व्यक्ती ओळखा. विधान अ बघा. विधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. केसरे हिंद हा मानाचा किताब त्यांनी नाकारला. तर ते होते डॉक्टर बेरामजी मलबारी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5. 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांना किती टक्के कर भरावा लागेल? त्याचं योग्य उत्तर होणार मित्रो पर्याय क्रमांक 2 15%. बघा 0 ते 3 लाख उत्पन्न असणाऱ्यांना किती कर आहे? 0% कर भरावा लागणार. 3 ते 7 लाख वाल्यांना 5%. 7 ते 10 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 10%. 10 ते 12 लाख उत्पन्न असणाऱ्याला 15%. 12 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्याला 20% आणि 15 लाखापेक्षा जास्त असेल तर सरळ 30% कर भरावा लागणार. तेव्हा योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 15%. प्रश्न क्रमांक 6 बघा. खालीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणात विवाहाचे वय पुरुषांसाठी 21 वर्ष व स्त्रियांसाठी 18 वर्ष करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे लोकसंख्या धोरण 1948. तर 1948 मध्ये अशा प्रकारचं कोणतेही धोरण आखण्यात आलं नव्हतं. तेव्हा पर्याय क्रमांक 1 इथे कॅन्सल होणार. पर्याय क्रमांक 4 बघा लोकसंख्या धोरण 2005. तर असं पण कोणतेही लोकसंख्या धोरण 5 मध्ये आखण्यात आलेलं नाही आहे. मग पर्याय उरले 2 आणि 3. तर योग्य उत्तर ठरणार पर्याय क्रमांक 2 लोकसंख्या धोरण 1976. पर्याय क्रमांक 2 नुसार लोकसंख्या धोरण 1976 मध्ये पुरुषांसाठी विवाहाचं वय 21 वर्ष व स्त्रियांसाठी 18 वर्ष करण्यात आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 खालील नद्या व खाड्या यांच्या योग्य जोड्या लावा. बघा नद्या दिल्या एका साईडने आणि एका साईडने आहे खाड्या. या सर्व आपल्या कोकणातल्या आहेत आणि कोकणामध्ये खाड्या निर्माण करण्याचं प्रमुख कारण म्हणजे तीव्र उतार.
त्या तीव्र उत्तरावरून जेव्हा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत त्या खाड्या निर्माण करतात समुद्राच्या मुखाशी, म्हणून नद्या आणि त्यांनी निर्माण केलेल्या खाड्या किंवा त्या खाड्यातून कोणत्या नद्या वाहतात अशी जोडी हे नेहमी विचारतात. खाडी आणि नदी आवडता टॉपिक आहे आयोगाचा. बघा, काजळी नदी हे भाट्टेच्या खाडीतून वाहते, म्हणजे उत्तर पहिली जोडी अ साठी 1. काजवीसाठी आहे जैतापूर. भारजा नदी ही केळशिया खाडीतून वाहते, तर मुचकुंदी नदी पूर्णगडच्या खाडीतून वाहते. किंवा योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4. प्रश्न क्रमांक 8. 2 राज्यांच्या भूसीमा लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे कोणते? बघा, अ आहे नांदेड, ब आहे सिंधुदुर्ग, क आहे गडचिरोली आणि ड आहे धुळे. तर बघा, नांदेड या जिल्ह्याची सीमा 2 राज्यांना लागते का? तर हो. कोणते कोणते? तेलंगणा आणि कर्नाटक. सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक. गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणा. आणि धुळे, गुजरात आणि मध्य प्रदेश. तेव्हा या सर्वच्या सर्व जिल्ह्यांना 2 राज्याच्या सीमा लागतात. पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड योग्य. पर्याय क्रमांक 4 योग्य होणार. अजून नंदुरबार आणि गोंदिया या जिल्ह्यांना सुद्धा 2 राज्याच्या सीमा भूसीमा लागतात. गोंदियाला छत्तीसगड MP आणि नंदुरबारला गुजरात आणि MP म्हणजेच मध्य प्रदेश. तर एकूण 6 जिल्ह्यांना 2 राज्याच्या भूसीमा लागलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, विधान परिषद संबंधित खालील अयोग्य विधान ओळखा. विधान परिषदेस संबंधित पर्याय क्रमांक 1 बघा, सदस्य संख्या विधानसभेच्या 1/3 किंवा 40 यापैकी जे जास्त असेल ते. तर हे विधान बरोबर आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या ही संबंधित राज्याच्या विधानसभेच्या 1/3 किंवा 40 यापैकी जे जास्त असणार तेवढी असणार. पर्याय क्रमांक 2 बघा, सध्या भारतातील 7 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. तर बघा, हे विधान इथे चुकीचं ठरतं. 7 नसून ते पाहिजे 6. ओके. पर्याय क्रमांक 3 बघा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे का? तर हो. ओडिशा सरकारने विधान परिषद स्थापन करण्यासाठी ठराव पास केला आहे. तर हो, केला आहे, परंतु संसदेमध्ये ते सध्या पेंडिंगमध्ये आहे. तर बघा, 6 राज्य कोणते? बघा, आहे उत्तर प्रदेश, नंतर आहे बिहार. उत्तर भारतातील हे 2 राज्य आणि मध्य भारतातील आपलं महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं आन्सर होणार. प्रश्न क्रमांक 10 सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचे अधिकार घटनेच्या कोणत्या कलमनुसार दिलेले आहे? तर मित्रो, सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिले आहे? तर ते होणार पर्याय क्रमांक 3 कलम 141. ठीक आहे. कलम 137 मध्ये काय दिले आहे?
सुप्रीम कोर्टाचा पुनर्विलोकनाचा अधिकार. ठीक आहे, कलम 137 पुनर्विलोकन. पुनर्विलोकनाचा अधिकार 137 मध्ये दिला आहे. कलम 135 नुसार सुप्रीम कोर्टाला फेडरल कोर्टाचा दर्जा आहे. ठीक आहे. आपल्याला विचारण्यात आले होते सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचा अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आला आहे, तर ते कलम आहे 141. प्रश्न क्रमांक 11. पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या आकाश या क्षेपणास्त्राची निर्यात कोणत्या देशाला करण्यात आली आहे? बघा मित्रो, आता भारत देश पण संरक्षण साहित्य बाहेरच्या देशांना निर्यात करतो आहे. त्याने सुरुवातीला ब्राह्मोस या मिसाईलची निर्यात कोणत्या देशाला केली होती, तर फिलिपिन्सला. ब्राह्मोस या मिसाईलची निर्यात केली होती फिलिपिन्सला. आता आकाश या क्षेपणास्त्राची निर्यात कोणाला केली आहे, तर अर्मेनिया या देशाला. पर्याय क्रमांक 3. आणि हा आकाश क्षेपणास्त्र हा पृष्ठभागावरून, ठीक आहे, आकाशात मारा करण्यासाठी बनवण्यात आला होता. कोणी बनवला आहे? DRDOने. प्रश्न क्रमांक 12. 5 ते 14 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती? बघा, आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आपण कशी काढतो. n इंटू n+1 भागिला 2 आणि याचा पूर्ण ब्रॅकेटचा होल स्क्वेअर, जर घन म्हटलं तर. पण हे कधी, जेव्हा सुरुवात 1 पासून होत असेल तर. पण इथे 5 ते 14 म्हटलं आहे, तर मी काय करणार, पहिले 1 ते 14 ची काढणार आणि त्यामधून 1 ते 5 ची वजा करणार. ठीक आहे, सॉरी 1 ते 4 ची वजा करणार. म्हणजे 14 पर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज काढताना मी काय करणार बघा, 14 गुणिला 14 + 1 म्हणजेच 15 भागिला 2 ब्रॅकेटचा वर्ग वजा 4 गुणिला 5. 4 का घेतले मी, याच्या आधी 1 ते 4 असणार ना, ते 4 आपण मायनस करणार. म्हणजे 4 गुणिला 4 + 1 म्हणजे 5 भागिला 2 याचा वर्ग. ठीक आहे. बघा, 2 साती 14 आणि 15 साती 105 त्याचा वर्ग वजा 5 दोन्ही 10 त्याचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग. 105चा वर्ग किती येणार, 105चा वर्ग असतो 5चा वर्ग 25 आणि 5 ॲड केल्यानंतर 11,025 आणि वजामध्ये 10चा वर्ग 100. त्याची वजाबाकी किती येणार, 5तून 0 गेले 5, 2 वजा 0 2, 0 1 9, 11तून 1 गेले 10, म्हणजेच 10,925. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, जर साइन थीटा वजा कोसेक थीटा बरोबर √2 असेल किंवा वर्गमुळात 2 असेल, तर साइन घन थीटा वजा कोसेक घन थीटा बरोबर किती? ठीक आहे. बघा, साइनला मी x मानतो, म्हणजेच x वजा, आता कोसेक थीटा म्हणजेच कोसेक थीटा म्हणजेच 1/sin थीटा. इथे लिहितो खाली, कोसेक थीटा म्हणजेच काय होतं, 1/sin थीटा. म्हणजे जिथे काय कोसेक आहे तिथे मी काय लिहिणार, 1/x, कारण की साइनला आपण x म्हटलं आहे.
हे बरोबर किती आहे? वर्गमुळात 2. आणि x वजा 1/x याचा मी सरळ क्यूब करून टाकतो, कारण की आपल्याला क्यूब विचारला आहे. साइन क्यूब आणि कॉस क्यूब यांची वजाबाकी विचारली आहे, तर याचा मी करणार घन आणि यांचा पण काय करणार मी? घन. ठीक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करत असतो? क्यूब करताना सरळ x घन वजा 1/x घन बरोबर काय असतं? याचा घन म्हणजेच आणि अधिक इथे मायनस असल्यामुळे अधिक 3√2 म्हणजे जे इकडे आहे ती, हे किती येणार? √2 चा घन किती असतो? पहिले वर्ग करू, तो येणार 4. 4 केल्यानंतर तो बाहेर येणार म्हणजे 2 वर्गमुळात 2 आणि अधिक हे 3 वर्गमुळात 2 म्हणजे असे उत्तर किती येणार? 2 वर्गमुळात 2 प्लस 3 वर्गमुळात 2, तो उत्तर येणार 5 वर्गमुळात 2. ठीक आहे. अरे काहीच नाही रे, बघा एक मिनटं. x वजा 1/x बरोबर a जर असेल तर आपण याचा घन करताना x घन वजा 1/x घन बरोबर या a चा घन अधिक 3a असं लिहित असतो. ठीक आहे. इथे मायनस असल्यामुळे ओके. आता इथे मी प्लस करतो म्हणजे x प्लस 1/x बरोबर a असेल, तर याचा घन करताना x घन अधिक 1/x घन बरोबर या a चा घन करणार आणि वजा 3a. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करून तो सॉल्व केला आहे आपण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालील संख्या मालिका पूर्ण करा. सुरुवातीला काय दिलं आहे? 7, नंतर 5, नंतर 6, नंतर 12 आहे, नंतर 40 आहे आणि नंतर आहे 190. मग 7 नंतर 12 काय येतात? 7 गुणिला 1 वजा 2 किती आले? 5. नंतर 5 गुणिला 2 वजा 4 किती येतात? 6. नंतर 6 गुणिला 3 वजा 6 साइन 3 कटरा वजा 6 12. नंतर 12 गुणिला 4 वजा 8 बारचूक 48 वजा 8 म्हणजे 40 आणि 40 गुणिला 5 वजा 10 बरोबर किती येतात? 190. मग 190 गुणिला 6 वजा 12 ते किती येतात? 1128. पर्याय क्रमांक 2. बघा, जेव्हा आपण त्या संख्येला गुणतो आहे तेव्हा 1 1 ने वाढत आहे. 1 2 3 4 5 6 आणि वजाबाकी करताना पहिल्यांदा 2 नंतर 4 म्हणजे समसम संख्यानी आपण वजा करतोय. ओके. 190 गुणिला 6 आणि वजा किती आहे? 12. इथे त्याचा बघा 9 0 6 0 0 6 9 54 6 1 6 आणि 5 11 आणि वजाबाकीमध्ये 12 करायचे. हे 8 हे 2 आणि 11 म्हणजे 1128. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 बघा मित्रहो. 23 मार्च 2025 रोजी कोणता वार येईल? बघा, हा कॅलेंडरवरचा प्रश्न आहे
आणि यामध्ये आपल्याला महिन्यांचे वर्षांचे हे कोड माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे मी यांचे कोडिंग अपलोड करून टाकतो. ठीक आहे. बघा, काहीच नाही करायचं. जी तारीख आहे ती तारीख घ्यायची. ती असते बघा 23 आहे का, 23 अधिक मार्च महिना दिला आहे. मार्च महिन्यासाठी कोडिंग असते 4. ठीक आहे. वर्ष किती आहे 25. 25 जशास तसे घ्यायचे. ठीक आहे. अधिक 25/4 करायचं म्हणजे वर्ष/4 आणि अधिक वर्षाचं कोड 2000 पासून जर सुरुवात असेल तर कोड असते 6 आणि भागाकारमध्ये 7 करायचं मित्रो. म्हणजे तारीख, महिना, वर्ष, वर्ष भागिला 4 आणि वर्षाचे कोड एवढं लिहून झाल्यानंतर बेरीज करून 7ने भागून टाकायचं. बघा, मी काय करतो, सेपरेट 7ने भागून घेतो सुरुवातीला. या 23ला 7ने भागितले असता उरतेत किती बाकी बघा 2 उरणार, कारण की 7 त्रिक 21, हा 4 जशास तसा. 25ला जर 7ने भागितलं तर 4 उरतील आणि 25/4 भागाकार पूर्ण कितीचा जातो 4 सकम 24. म्हणजे जो पूर्ण भाग जातो ती संख्या घ्यायची 6. ओके. जो भागाकार येईल तो आणि प्लसमध्ये अजून 6 बघा आणि भागाकारमध्ये पुन्हा 7. 6 आणि 6 12 आणि 4 16. 16 आणि 4 20. 20 आणि 2 22. म्हणजेच 22/7. ठीक आहे. 22/7 भागाकार केला असता 21ला पूर्ण भाग जाईल आणि बाकी किती उरणार, बाकी उरणार 1. ठीक आहे. आणि जेव्हा बाकी 1 उरतो आहे तर वारासाठी कोड काय आहे बघा. रविवारसाठी असतो 1, सोमवारसाठी असतो 2, मंगळवारसाठी असतो 3, बुधवारसाठी असतो 4, गुरुवारसाठी असतो 5, शुक्रवारसाठी असतो 6 आणि शनिवारसाठी असतो 7. म्हणजे बाकी इथे आपण 1 उरतो आहे तर 1 साठी काय येणार रविवार. तर 23 मार्च 2025 रोजी रविवार असणार मित्रो. ठीक आहे. असेच हे जे रविवारपासून शनिवारपर्यंतचे जे कोड आहे वाराचे, वर्षाचे, तसेच या महिन्यांचे कोड, ते सर्व मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेले आहेत. तेव्हा चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. मी लिंक देतो आहे. ठीक आहे. तर मित्रो, इथेच थांबूया आणि उद्याला भेटू नवीन सिरीज घेऊन. ठीक आहे. PYQ सिरीज आणणार आहे आणि खूप IMP असणार आहे तुमच्यासाठी. तेव्हा भेटूया उद्याला मित्रो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.